पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या तीरावर समाधिस्थ संजीवन ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये त्रिभुवन विख्यात सुवर्ण पिंपळाच्या छायेमध्ये ज्ञानमय आजान वृक्षाच्या बागेमध्ये सिद्धेश्वराच्या सानिध्यामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 724वा संजीवन समाधी सोहळा आणि त्या प्रित्यर्थ संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी देवाची आयोजित संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जीवनचरित्र या कार्यक्रमाला कालपासून प्रारंभ झालेला आहे। कालच्या चिंतनामध्ये आपण संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या पूर्वजांचा इतिहास पाहिला। संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या जीवनचरित्राचे एकंदर 6 प्रकरणे पडतात। त्यातील पहिल्या प्रकरणाचा आपला विचार चाललेला आहे। कालच्या चिंतनामध्ये त्यांचे पूर्वज हरिहरपंत जावळे यांचा इतिहास आपण पाहत पुढे श्री विठ्ठलपंतांचा जन्म, ज्ञानोबरायांच्या वडिलांचा जन्म आणि तदनंतर त्यांचं शिक्षण आणि त्यांनी तीर्थाटनाला प्रारंभ केला। शिक्षण त्यांचं पूर्ण झालेलं आहे आणि तीर्थयात्रेला त्यांनी प्रारंभ केलेला आहे। या चिंतनात आपण आलो आहोत। त्यांनी तीर्थयात्रा प्रथम उत्तर प्रदेशातील केल्या, उत्तर भारतातील केल्या आणि तदनंतर दक्षिण भारतातील केल्या, असं श्री संत नामदेव महाराज यांचं मत आहे। श्री संत निळोबरायांचं याहून थोडंसं भिन्न मत आहे, परंतु आपण श्री संत नामदेव महाराजांच्या मताला पाहून वाटचाल करणार आहोत। संत श्रेष्ठ नामदेव महाराज सांगतात की श्री संत विठ्ठलपंत कुठे कुठे तीर्थयात्रेला गेले, तर नामदेव महाराज सांगतात आला द्वारावती पाहिली कृष्णमूर्ती जे मोक्ष विश्रांती मुमुक्षूंची। ते सर्वप्रथम द्वारकेला आले। जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगगाथेमध्ये विभूती योगाचा एक अभंग आलेला आहे। आहा रे बाई गंगा नव्हे जळ। तर या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी ज्या काही भगवंताच्या विभूती सांगितलेल्या आहेत त्यामध्ये द्वारका नगरी ही भगवंताची विभूती आहे। गाव नव्हे द्वारावती, इतर गावांप्रमाणे द्वारकेला गाव म्हणू नये। मग काय आहे त्याच अभंगामध्ये चरण आहे श्रेष्ठ तनू देवाची या, ते भगवंताचं शरीरच आहे। भगवंत द्वारकेच्या रूपाने तिथे विद्यमान आहेत। त्या द्वारकेला विठ्ठलपंत तीर्थयात्रा करता करता आले। आला द्वारावती पाहिली कृष्णमूर्ती। त्या भगवान श्रीकृष्णमूर्तीचं दर्शन घेतल्यावर काय फळ भेटते, तर नामदेव महाराज सांगतात जे मोक्ष विश्रांती मुमुक्षूंची ती मोक्ष विश्रांती आहे। तेथून पुढे धरी मत्स्य अवतार करी शंख उद्धार देव मुक्ती माहेर पांथिकाचे। भगवंताने जिथे मत्स्यावतार धारण केला तिथे विठ्ठलपंत गेलेले आहेत। जेथे शंकासुराचा उद्धार केला तिथे विठ्ठलपंताने जाऊन दर्शन घेतलेलं आहे। देव मुक्ती माहेर पांथिकाचे, तेथे जी भगवंताची मूर्ती आहे ती पथभ्रमण करणाऱ्यांना मुक्तीचं माहेरच आहे। तेथूनही सत्वर आला पिंडारका, तेथून पिंडारकाला गेले आणि तदनंतर मंगळ हुडी द्वारकादी केली, तिथून बेट द्वारका पाहिली। तेथून पुढे सुवर्णाची नगरी ब्राह्मणादी दिली, ते पुरी पाहिली सुदाम्याची। सुवर्णाची नगरी जी पोरबंदर नगरी म्हणून सध्या प्रसिद्ध आहे तिथे विठ्ठलपंत गेले आणि त्यांनी तिथे भगवंताचं दर्शन घेतलं। तिथून पुढे मंडपाकार शोभे तो माधव, मूळ माधव म्हणतात त्यास, त्या मूळ माधवांचं दर्शन घेतलं। रुक्मिणी विवाह झाला जेथे, भगवंताचा आणि रुक्मिणीचा जिथे विवाह झाला तेथे दर्शन घेतलं। तेथून पुढे संपादुनी गेला अवतार कृत्य ते भालुका तीर्थ देखी येले। भगवंताने जेथून आपल्या द्वापारयुगातील कृष्ण अवतार संपविला, भिल्लाचा जिथे भगवान श्रीकृष्णाच्या अंगुष्ठाला बाण लागला तेथून भगवंताने आपला अवतार कृत्य संपविलं। तेथेही विठ्ठलपंत गेले आणि भगवंताचं दर्शन घेतलं। तेथून पुढे पश्चिमे प्रभास लिंग देखील, प्रभास क्षेत्राला गेले, तिथेही भगवंताचं दर्शन घेतलं। सोरटी वंदिले सोमनाथा, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेला सोरटी सोमनाथाचं दर्शन घेऊन पुढे मुचकुंदाची गुंफा
जेथे राजा मुचकुंद शयन करत होते तेथे गेले, तेथे दर्शन घेतलं. मुचकुंदाची गुंफा काळ यवन उभा विश्रांती पद्मनाभा धवलपुरी, तेथे जाऊन दर्शन घेतलं. घेतल्यानंतर मार्गीची तीर्थे करुणी समजते. ही उत्तर भारतातली तीर्थे करत करत आला शक्ती जेथे सप्तशृंगा, मग महाराष्ट्रामध्ये प्रवेशलेले आहेत. आणि कोणत्या दैवताचं दर्शन झालं सर्वप्रथम, तर आला शक्ती जेथे सप्तशृंगा. आपल्या महाराष्ट्रामध्ये जी शक्तीची 3.5 पीठं सांगितलेले त्यातील हे अर्धपीठ म्हणून गणलेलं आहे. सप्तशृंगाच्या आईचं दर्शन घेतलेलं आहे. सप्तशृंग वणीगड म्हणतात त्याला. दर्शन घेऊन तेथून पुढे अरुणा वरुणा प्राची गोदावरी ते कपालेश्वरी पूजा केली. जिथे अरुणा वरुणा प्राची गोदावरी आदी तीर्थांचा संगम आहे त्या नाशिक शहरामध्ये कपालेश्वराचं मंदिर आहे. त्या कपालेश्वराचं दर्शन घेतलं. पुढे ज्योतिर्लिंग देखील त्र्यंबक, कुशावरती उदक स्वीकारिले. आणि या नाशिक शहरापासून जवळच भगवान त्र्यंबकेश्वर, त्याला आद्य ज्योतिर्लिंग म्हणून संबोधिलेलं आहे. गोदावरीचं उगमस्थान आहे. तेथे आपण दर्शनाला जाऊ. आणि मग विठ्ठलपंत तेथे त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला गेलेले आहेत. कुशावरती उदक स्वीकारिले, कुशावर्तामध्ये तीर्थस्नान केलेलं आहे. त्र्यंबक राजाचं दर्शन घेतलेलं आहे. त्र्यंबक राजाचं दर्शन घेते समयीच भगवान त्र्यंबकनाथाने त्यांना वर दिला की मी तुमच्या प्रथम पुत्र म्हणून तुमच्या उदरी जन्माला येणार आहे. अशा त्र्यंबकेश्वराने त्यांना थोडक्यात आशीर्वाद दिला. पुन्हा वंदनीया गंगाद्वार सव्य ब्रह्मगिरी, गंगाद्वार पाहण्यासाठी ब्रह्मगिरीला वर पर्वत चढले. बरीच मंडळी असं सांगतात की ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करावी, परंतु ब्रह्मगिरी पर्वत चढू नये, ब्रह्मगिरीला पाय लावू नये. परंतु इथे विठ्ठलपंतांच्या चरित्रामध्ये स्वतः नामदेव महाराज सांगतात वंदनीया गंगाद्वार वंदन करण्यासाठी ते स्वतः ब्रह्मगिरीच्या पर्वतास पाय लावून वर चढलेले आहेत. आणि म्हणून वर जाण्यासाठी शास्त्रामध्ये या रूपाने एक परवानगीच दिलेली आहे. काही ठिकाणी ब्रह्म हे तीर्थरूपाने आहे, तीर्थ विठ्ठल. काही ठिकाणी परब्रह्म हे क्षेत्र रूपाने आहे, क्षेत्र विठ्ठल. तर त्र्यंबकेश्वरला परब्रह्म हे पर्वत रूपाने, गिरी रूपाने उभा आहे, म्हणूनच त्यास ब्रह्मगिरी असं म्हणतात. त्र्यंबकेश्वरची यात्रा करण्यासाठी महत् पुण्याई असावी लागते. जन्मांतरे सहस्राणाम पुण्यम भवती संचितम तस्यैव त्र्यंबके गंतुम बुद्धिर्भवती नान्यथा, असं अन्य पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. हजारो जन्माची पुण्याई जर पदरात असेल तरच त्र्यंबकची यात्रा घडते, अन्यथा घडत नाही. आणि म्हणून श्री विठ्ठलपंतांनी वंदनीया गंगाद्वार सव्य ब्रह्मगिरी, गंगाद्वाराचं दर्शन घेतलेलं आहे. ब्रह्मगिरीला उजवी प्रदक्षिणा केलेली आहे. मग भीमाशंकरी आनंदाला, तेथून ते भीमाशंकरला आलेले आहेत की जे हेही महाराष्ट्रातीलच ज्योतिर्लिंग आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक. तिथे आले. येथे श्री संत निळोबारायांचं असं सांगणं आहे की सर्वप्रथम विठ्ठलपंतांनी गोदावरीची प्रदक्षिणा केली. गोदा उभय तीरे तीर्थे अवलोकिली, गोदावरीची उभय तीरे पाहिली म्हणजे गोदावरीची प्रदक्षिणा केली. आणि मग चाली केली भीमा तीरे, मग भीमेची प्रदक्षिणा त्यांनी प्रारंभिली. भीमेची प्रदक्षिणा करत असताना विठ्ठलपंत भीमाशंकराचं दर्शन घेऊन पुढे राजगुरुनगरला, म्हणजे ज्याला खेड म्हणतात, हल्ली राजगुरुनगर म्हणतात, खेटक ग्रामी भागीरथी, तिथे भागीरथी तीर्थ आहे, सिद्धेश्वर भगवंत आहे. सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन पुढे भीमा आणि भामा या 2 तीर्थांचा संगम येथून आळंदीपासून जवळच शेल पिंपळगावला आहे. त्या शेल पिंपळगावला दर्शनाला आले. दर्शनाला आल्यानंतर त्यांच्या वाचनात अथवा श्रवणात ज्ञातच होतं येथे या भीमा भामाच्या संगमापासून जवळच पुण्य पावन इंद्रायणी तीर्थ आहे. भगवान सिद्धेश्वर विराजमान आहेत. सुवर्ण पिंपळ त्यांच्या दरबारात आहेत. त्या भगवान सिद्धेश्वराच्या दर्शनाला, इंद्रायणी तीर्थाच्या स्नानाला आपण जावं. शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुकुट, असं जे वर्णन आहे हे शिवपीठ शिवाचे आणि मूळ स्थान अगस्तीचे. जन्म झाले स्वामीचे तो हा अलंकापुरी ठाव किंवा तो हा पुण्यभूमी ठाव. आणि म्हणून आपण शिवपीठाच्या दर्शनाला जावं. म्हणून श्री विठ्ठलपंत शेलपिंपळगावून आळंदीला अलंकापुरीला दर्शनाला आलेले आहेत. येथे तीर्थस्नान केलेलं आहे. तीर्थस्नान करून विठ्ठलपंत माऊलीच्या या सिद्धेश्वराच्या पटांगणामध्ये येऊन बसलेले आहेत. थोडक्यात सुवर्ण पिंपळाखाली बसलेले आहेत.
आयसा नित्यानित्य चालता सुपंथी, पदोपदी कीर्ती नामघोष. पावलो पावलेला भगवंताचं चिंतन करत ते चालत आहेत, तीर्थयात्रा करत आहेत. आला अलंकापुरी इंद्रायणीतील, स्नान संध्या करी देवपूजा. हा अभंग संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा आहे. इंद्रायणीच्या तीरावर आले, स्नान संध्या केली, देवपूजा म्हणजे सिद्धेश्वर देवाची पूजा केली. देवपूजा झाल्यानंतर ध्यानस्थ बसले आणि रुद्राष्टाध्यायी पाठ सुरू केला. आणि त्यांचे ते रुद्राष्टाध्यायीचे स्वर संपूर्ण या आळंदी क्षेत्रात घुमू लागले, सिद्धेश्वराच्या मंदिरात घुमू लागले. गावातील ब्राह्मण हे भगवान सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी येत, पाणी घालण्यासाठी येत. गावातील भाविक येत असताना त्या भाविकांमध्ये या अलंकापुरीची पंचकृषी ज्यांना दानपत्र म्हणून आहे असे शिदोपंत आणि गिरजाई एक सच्छील कुटुंब या अलंकापुरीमध्ये निवास करत होतं. ते गहिनीनाथाचे शुद्ध संप्रदाय, त्यांची गुरुपरंपरा गहिनीनाथांचीच आहे. ज्ञानोबरायांच्या आईच्याही आईवडिलांचे श्रीगुरू गहिनीनाथ आहेत आणि आईवडिलांचे श्रीगुरू गहिनीनाथ आहेत. हे विशेष आहेत ज्ञानोबरायांच्या जीवनचरित्रामध्ये. आणि मग शिदोपंत तेथे आले आणि त्यांनी त्या श्री विठ्ठलपंतांचे सर्व स्वर ऐकले. रुद्राष्टाध्यायीचे ह्रस्व दीर्घ प्लुत उदात्त अनुदात्त स्वरित अनुनासिक अनुनासिक तो कोणी घेतली मोतीये जैसी, असं धारवाडी काठ्याप्रमाणे माप असलेले विठ्ठलपंतांचे उच्चार ऐकले आणि शिदोपंत विठ्ठलपंतांच्या प्रेमात पडले. देखोनी सुब्राह्मण केले शे नमन, वंदिले चरण शिदोपंती. कोणीतरी सुविचार संपन्न विद्वान ब्राह्मण आहे, बाळ आहे आणि म्हणून विठ्ठलपंतांचं दर्शन शिदोपंतांनी घेतलेलं आहे. शास्त्रकार सांगतात, अभ्यासू व्यक्तिमत्व, सच्छील व्यक्तिमत्व, सदाचरणी व्यक्तिमत्व असेल तर त्याचं दर्शन पाहता क्षणी आपण त्यांना नतमस्तक व्हावं. जर अशा व्यक्तिमत्वांना पाहून नतमस्तक होत नसेल तर शास्त्राने त्याबद्दल थोडीशी कठोर भाषा वापरलेली आहे. शास्त्रकार म्हणतात तो ऋषभ आहे, बलिवर्द आहे. मराठी भाषेत सांगायचं तो बैल आहे. शास्त्रकार सांगतात, साक्षरम पुरुषम दृष्ट्वा यो नरो नाभिमन्यते. साक्षर विद्वान अभ्यासू वैराग्यशील सच्छील पुरुष पाहून यह नरह न अभिमन्यते. जो कोणी मनुष्य त्यांना दंडवत करत नाही, प्रणाम करत नाही, बलिवर्द समो लोके, त्यास वृषभास समान समजावा. फक्त खरं शृंग विवर्जित हा, त्या खूर शृंग विवर्जित हा, त्यास खूर नाहीत आणि शृंग नाही, अन्यथा तो वृषभच आहे, असा शास्त्राचा दंडक असल्यामुळे विठ्ठलपंतांचं दर्शन शिदोपंतांनी घेतलेलं आहे. देखोनी सुब्राह्मण केलेशे नमन, वंदिले चरण शिदोपंती. शिदोपंतांनी दर्शन घेतलं. मग प्रश्न विचारले, कोण तुमचा गाव, आले ती कोठून, काय अभिधान, गमन कोठे, अशी काही प्रश्नावळी त्यांच्या पुढे मांडली. तुमचं गाव काय, नाव काय, कुठून आले, जाणार कोठे आहात, काय उपजीविकेचं स्थान आहे, अशी प्रश्न विचारल्यानंतर विठ्ठलपंत त्या प्रश्नांना उत्तरं देऊ लागले. विठ्ठलाचे नाव, चंद्रभागेच्या तीरावर जे श्री विठ्ठल दैवत आहे त्याच दैवताचं नाव माझ्या आईवडिलांनी मला ठेवलेलं आहे. विठ्ठलाचे नाव, रामेश्वरी भाव, मला इथून पुढे रामेश्वरला जायचं आहे. वृत्ती आपेगाव, आमचं कुलकर्णी पण आहे आणि आम्ही आपेगावला राहतो. गोदा तीरामध्ये, गोदाईच्या काठावरती आपेगाव आहे. माता पिता वृद्ध वसताती तेथे, आईवडील माझे तिथे निवास करत आहेत. आणि द्वारकादी तीर्थे करून आलो, उत्तर भारतातील यात्रा मी करून आलो आहे. मला रामेश्वरला जायचं आहे. माझं नाव विठ्ठलपंत आहे, मी आपेगावचा आहे, तेथील कुलकर्णी पण आहे, माझे आईवडील तिथे राहतात. सर्व प्रश्नांची उत्तरे विठ्ठलपंतांनी दिली. शिदोपंतांना एवढा आनंद झाला. अतिथी सेवा करणे ही आमच्या महाराष्ट्रीयांची संस्कृतीच आहे, भारतीयांची संस्कृती आहे, असं धर्मशास्त्राची वचने आहेत. या सर्व संस्कृतीला आणि वचनांना शिरोधार्य मानून शिदोपंतांनी तुमचे पवित्र चरणरज आमच्या गृही झाडावे, यासाठी आपण माझ्या गृही यावं, अशी शिदोपंतांनी विठ्ठलपंतांना आज्ञा केलेली आहे. आजी धन्य भाग्य स्वामीचे आगमन, आश्रम पावन कीजे माझा. जन्मभर शिकलेल्या शस्त्रविद्येचं सौभाग्य म्हणजे त्या शूराला रणांगण प्राप्त होणे आहे. तसे जन्मभर केलेल्या ग्रस्ताश्रमाचं सौभाग्य म्हणजे अतिथीचं आगमन आहे. शूराचं सौभाग्य रणांगण आणि गृहस्थ्याचं सौभाग्य अतिथीचं आगमन. आणि म्हणून आजी धन्य भाग्य स्वामीचे आगमन, आश्रम पावन कीजे माझा.
माझ्या ग्रस्त आश्रमाला तुम्ही तुमची चरणधूळ धाडावी आणि माझा ग्रस्त आश्रम पावन करावा. आणि म्हणून त्यांना आणोनी मंदिरी, आपल्या गृही आणलं, सारोनी भोजन, त्यांना भोजन दिलं, निद्रा करविली पूर्णतया हाती, आणि त्यांना आराम करण्यासाठी जागा दिलेली आहे. विठ्ठलपंत आराम करू लागलेले आहेत. रात्र झाली आणि पहाटच्या समयी महाराष्ट्राचं नवे त्रिभुवनाचं आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा विठ्ठलपंत शिदोपंताच्या स्वप्नात आले. आणि स्वप्नात येऊन सांगतात, तव स्वप्न अवस्थे माझी येऊनी पंढरीनाथ, म्हणे कन्या साळंकृत द्यावी अशी. शिदोपंताच्या स्वप्नात पांडुरंग परमात्मा आले आणि शिदोपंताला उठवलं, स्वप्नातून उठवलं, सांगितलं, शिदोपंता उठा, तुमची जी कन्या आहे ती कन्या विठ्ठलपंताला द्या. शिदोपंताच्या कन्येची 2 नावं आपल्या पूर्वसूरींनी सांगितलेली आहेत, शास्त्रामध्ये सापडतात. शिदोपंताच्या कन्येचं नाव म्हणजे ज्ञानोबारायांच्या आईचं नाव मीनाक्षी असं होतं. लग्नापूर्वी मीनाक्षी होतं आणि लग्नात बदललं असं कोणाचं म्हणणं आहे? इतर काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. परंतु नामदेव महाराजांच्या गाथेमध्ये हे जे प्रमाण आलेलं आहे हे लग्नाच्या अगोदर आलेलं आहे आणि ज्ञानोबारायांच्या गाथेमध्येही लग्नाच्या अगोदर प्रमाण आलेलं आहे. लग्नाची प्रमाणं पुढे आलेली ते लग्नाच्या अगोदरही प्रमाण आलेले. नामदेव महाराजांनी नाही, ज्ञानोबाराय सांगतात की तिचं नाव रुक्मिणी आहे आणि मग तुम्ही कन्या साळंकृत द्यावी अशी. कन्येला साळंकृत अलंकाराने वेष्टन करून दान करावं. गृहस्थी माणसाच्या जीवनामध्ये काही थोडीफार दानधर्म घडतात, परंतु पृथ्वीचं दान घडणं तसं अशक्यच आहे. कारण पृथ्वी काय आपल्या मालकाची नाही, आपल्या मालकी हक्काची नाही आहे आणि ती देणं अवघड आहे. तरीही पृथ्वी दानाचं पुण्य ग्रस्त आश्रमा व्यक्तीला भेटावं आणि म्हणून शास्त्राने त्याची एक योजना केलेली आहे. शास्त्रकार सांगतात, गृहस्थी माणसाच्या जीवनात जर पृथ्वी दानाचं पुण्य घडावं असेल असं वाटत असेल तर जगद्गुरू तुकोबराय म्हणतात त्याने स्त्री जन्माचं स्वागत करावं. आपल्या घरी मुलगी जन्माला यावी, कन्या जन्माला यावी असं गृहस्थी माणसाने मनीमानसी बांधावं. का बरं? कन्येचा जन्म झाल्यावर काय होतं तर अशा कन्येला अलंकाराने वेष्टन करून जर ती आपल्या जावयास दान केली तर कन्यादानाचं पुण्य लागतं असा जगद्गुरू तुकोबरायांचा अभंग आहे. तुकोबराय सांगतात, साळंकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान. आपल्या वारकरी संत वाङ्मयामध्ये स्त्री जन्माचं कसं स्वागत केलेलं आहे हे अभ्यासकांनी पाहण्यासारखं आहे आणि पाहिलंही पाहिजे. जगद्गुरू तुकोबरायांचा हा अभंग आहे, साळंकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान. पृथ्वीदानाच्या समान आहे. उलट तुकोबराय सांगतात, कन्या गौकरी कथेचा विकरा. 3 गोष्टीचा विक्रय करू नये. एक आहे गोमातेचा विक्रय करू नये, कथेचा विक्रय करू नये आणि तसा कन्येचाही विक्रय करू नये. एखादा जावई जर काही आपल्याला हुंडा देत असेल जावयाकडून आणि मग आपण आपली मुलगी त्याला द्यावी तर ते शास्त्राला संमत नाही आहे, शास्त्र त्याच्या विरोधी आहे. आणि म्हणून म्हणे कन्या साळंकृत द्यावी अशी असं शिदोपंताला भगवंताने सांगितलं. प्रातःकाळ झाला, पहाटचं स्वप्न आपल्या महाराष्ट्रीयन भाषेमध्ये भारतामध्ये इतरत्र कुठंही पहाटचं स्वप्न बहुतांशी खरं मानण्याची सत्य मानण्याच्या प्रघात आहे. शिदोपंताला ते पहाटचं स्वप्न पडल्यामुळे शिदोपंत प्रातःकाळ झाला, इंद्राणीचं स्नान केलं. शिदोपंतांनी सिद्धेश्वराची पूजा मांडली, सिद्धेश्वराची पूजा झाली आणि विठ्ठलपंतांचं दर्शन घेऊन विठ्ठलपंतांना रात्रीचं स्वप्न सांगितलं. प्रातःकाळ झाला, नित्यनेम सारीला, नमस्कार केला शिदोपंती. शिदोपंतांनी नमस्कार केलेला आहे आणि वंदनिया चरण सांगितले स्वप्न. चरणवंदना केली आणि स्वप्न सांगितलं, कन्या पाणी ग्रहण कीजी. तुम्ही पाणी शब्दाचा अर्थ आहे हात, कन्येचा हात तुम्ही तुमच्या हातामध्ये स्वीकारा असं सांगितल्यानंतर विठ्ठलपंत हसले. हसोनी उत्तर बोले पै सारांश. मी तीर्थयात्रेसाठी आलो आणि हे लग्नाचा प्रसंग माझ्या पुढे काय उभा राहिला, शुभविवाहाचा प्रसंग माझ्या पुढे काय उभा राहिला बा. थोडेसे मिश्किल हसले. हसोनी उत्तर बोले पै सारांशे. आज्ञा श्रीनिवासे केली नाही. तुम्ही सांगतात की माझ्या मुलीचा विवाह मी तुमच्याशी करून देत आहे, तुम्ही तो स्वीकारावा असं पांडुरंगाने सांगितलं आहे. परंतु पांडुरंग तुमच्या स्वप्नात आले, माझ्या यायला पाहिजे होतं, कारण विवाह मला करावयाचा आहे. जन्मभर रुक्मिणीला पदरात मला घ्यावयाचं आहे आणि म्हणून पांडुरंग जर माझ्या स्वप्नात आले तर मग मात्र मी रुक्मिणीचा स्वीकार करील, येतो मी असं म्हटल्यानंतर थोडेसे किंचित उद्विग्नतेचे स्वरही त्यांच्या अंतःकरणातून स्पष्ट झाले. किंवा मी आलो आहे तीर्थयात्रेसाठी आणि हा शुभविवाहाचा प्रसंग माझ्या पुढे कसा येतो, काय आपण ज्या कार्यासाठी निघालो तेच कार्य केलं पाहिजे.
आणि म्हणून विठ्ठलपंताचं कार्य होतं की आपण तीर्थयात्रा करणे. नुकतंच शिक्षण झालेले आपण तीर्थयात्रेला पूर्ण पाडावी, संपूर्ण सांग घडावी आणि मग आईवडिलांच्या आज्ञेने आपला विवाह व्हावा, अशी विठ्ठलपंताची संकल्पना होती. परंतु हा भगवंताने यांच्या स्वप्नात साक्षात्कार येऊन सांगितलेला आहे, हे काय व माझ्या पुढे आलं, आपण इथून गेलेलंच बरं. आणि म्हणून विठ्ठलपंत तिथून निघाले. त्यांच्या जागी दुसरा पुरुष जर असता तर तो म्हटला असता, चांगलं आहे, मग तीर्थयात्राही होत आहे आणि शिवविवाहही होत आहे, लाभे लाभ दोनावाला असाच म्हटला असता. परंतु ते नाही. जुनी माणसं काही व्रतस्थ जीवन जगणारी होती. विठ्ठलपंताने सांगितलं मी येतो म्हटल्यानंतर शिवदोपंताने पुन्हा त्यांचे पाय धरले. असं करू नका. भगवंताचा हा पहाटच्या समय पडलेला एक प्रकारचा स्वप्न साक्षात्कार आहे, आपण त्याला प्राधान्य द्यावं. आजीचा सुदिन स्वस्थ करून ये मन. आजचा सुदिन आहे, तुम्ही तुमचं मन स्वस्थ करा. वंदिले चरण शिदोपंती. शिदोपंताने विठ्ठलपंताच्या चरणाला पुन्हा नमस्कार केलेला आहे. आज इथेच राहा, आज इथे राहा. प्रभातसमयी हा स्वप्न साक्षात्कार कानावर पडला होता. दिवसभर याचीच संस्कार अंतःकरणामध्ये घोळत होते. बहुतांशी जसे अंतःकरणामध्ये संस्कार असतात तशीच स्वप्ने पडतात, असाही काही प्रघात आपल्या दिनचर्येमध्ये ऐकावयास भेटतो. तशी ज्ञानोबरांची एक ओवीसुद्धा आहे. ज्ञानोबराय म्हणतात, जागत आज वशिजे जेणे ध्याने भावना भाविजे, डोळा लागत खेव देखीजे तेची स्वप्ने. आणि मग असंच स्वप्न पडेल. लग्नाची स्वप्ने पडू नये म्हणून आईशे सुसंकल्प हेलावती म्हणी, तुळशी वृंदावनी निद्रा केली. अशी लग्नाची स्वप्ने पडू नये, दुष्ट स्वप्ने पडू नये असं जर वाटत असेल तर त्याने तुळशी वृंदावनाला माथा देऊन शयन करावं. आणि मग तुळशी वृंदावनाला माथा देऊन शयन केलेलं आहे विठ्ठलपंताने. परंतु ज्या गोष्टी घडावयाच्या असतात त्या घडल्याशिवाय राहतच नाही. यदभावी न तदभावी न तत् असा पंचदशिकारांचा श्लोक आहे, महाभारताचाही श्लोक आहे. होणाऱ्या गोष्टी होतातच, न होणाऱ्या गोष्टी होतच नाही. या श्लोकाला डोळ्यापुढे ठेवून होणाऱ्या गोष्टी झालेल्या आहेत. पांडुरंग स्वतः विठ्ठलपंताच्या स्वप्नात आलेले आहेत. मग विश्वी विश्वंभर व्यापून या स्थानी येवोन या स्वप्नी काय बोले. स्वतः पांडुरंग रजक कणाकणामध्ये व्यापलेले स्वतः पांडुरंग त्यांच्या स्वप्नात आले. सांगितलं की भक्ती ज्ञान आणि वैराग्य आवडी हे 4 गुण. आवडी म्हणजे प्रेमा, भक्ती ज्ञान आणि वैराग्य आवडी हे वसती उघडी तुझ्या अंगी. विठ्ठलपंता हे 4ही गुण तुझ्या अंगात राहतात आणि मूर्तिवंत 4ही जन्मती हिच्या उदरी. हिच्या म्हणजे या रुक्मिणीच्या उदरी हे 4 जन्म घेणार आहेत, भक्ती ज्ञान वैराग्य आणि प्रेम. म्हणून ही स्वीकारी आज्ञा माझी. आणि म्हणून माझी आज्ञा आहे की तू या रुक्मिणी मातेचं वरण कर, स्वीकार कर. विठ्ठलपंताने हे स्वप्न अनुभविलं पहाटच्या समय. उठवनिया विठ्ठले स्वप्न सांगितले. विठ्ठलपंत प्रातःकाळी उठले, इंद्राणीचं स्नान केलं, सिद्धेश्वराची पूजा अर्चा केली, शिदोपंताचा त्यांचा नमस्कार झाला परस्परांना आणि उठवणी विठ्ठले स्वप्न सांगितले. विठ्ठलाने घडलेला हा स्वप्न साक्षात्कार सांगितला व चरणवंदिले शिदोपंती. शिदोपंताने त्यांची चरणवंदना केली की आता मलाही भगवंताने साक्षात्कार दिला आहे, तुम्हालाही साक्षात्कार दिला आहे, आपल्याला लग्नास काही परवानगी नाही. उभयतांनाही जरी स्वप्न साक्षात्कार झाला तरीही आपण गुण जुळतात की नाही हे पाहिलंच पाहिजे. भगवंताची परवानगी असतानाही आपण गुणपत्रिका जुळते की नाही हे पाहावं. आणि म्हणून पाचारोनी जोशी घटितार्थ पाहिले. गावातील कोण त्यांचे कुलजोशी असतील त्यांना बोलाविलं. पाचारोनी जोशी घटितार्थ पाहिले तर गुण उतरले 36ही. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचे 36च्या 36 गुण जुळलेले आहेत. हे सहसा घडत नाही, कमी गुण जुळतात. आणि कमी गुण जुळत असताना लोक करून घ्या आवरून घ्या असं म्हणतात. ते काही शास्त्राला मान्य नाही. आणि म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांची गुण जुळलेले आहेत. निर्धारिले लग्नाची तिथी ठरलेली आहे. निर्धारिले लग्न मिळाले ब्राह्मण. सर्व आप्तेष्टांना बोलाविण्यात आलेलं आहे. निर्विघ्न पूजन केले आधी. निर्विघ्न म्हणजे गणराया ही विघ्नहर देवता आहे. गणरायाचं पूजन केलेले, निर्विघ्न पूजन केले आधी. गणरायाचं पूजन केलं. देवक प्रतिष्ठा ब्राह्मण पूजन, देवकाची प्रतिष्ठा केलेली आहे, ब्राह्मणाचं पूजन केलेलं आहे. घटिका झाली पूर्ण म्हणते द्विज. आणि मग देवबाप्पाने सांगितलं की घटिका पूर्ण झालेली आहे. कुळदेव स्मरण, आपापल्या कुळदेवतेचं स्मरण करा. म्हणती सावधान, शुभमंगल सावधान. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता म्हणजे ज्ञानोबरायांचे आईवडील यांचा शुभविवाह पार पडलेला आहे. झाले पाणीग्रहण विधीशी अर्पण. पाणीग्रहण झालेलं आहे. पाणीग्रहण विधी झाल्यानंतर
वंदिले चरण शिदोपंती. शिदोपंताने पुन्हा आपल्या जावई बापूंना नमस्कार केलेला आहे. आणि मग विवाह झाला. विवाह झाल्यानंतर कुठं जावं? सध्या आरवाचीन काळामध्ये भयंकर भयंकर प्रथा पाहावयास भेटतात. विवाह झाल्यानंतर आरवाचीन लोक खंडाळा घाटात फिरावायला जातात. परंतु विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांच्यावर संस्कार संप्रदायाचे होते, यांच्यावर शास्त्रांचे ज्येष्ठांचे संस्कार होते. आपण आपला विवाह झाल्यानंतर इतरत्र कुठे फिरायला जाण्यापेक्षा आपण पांडुरंगाच्या यात्रेला जावं. आणि मग हे नुकतीच आषाढी वारी आली होती. विठ्ठलपंतांचा विवाह वैशाखामध्ये झाला किंवा ज्येष्ठामध्ये झाला अशी दोन मतं आहेत. काही अभ्यासकांचं असं सांगणं आहे की हा विवाह वैशाख महिन्यामध्ये झाला असावा, आणि काही अभ्यासकांचं असं सांगणं आहे की ज्येष्ठामध्ये झाला असावा. परंतु 3 ज्येष्ठ एकत्र येत नाही असंही आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये आहे. विठ्ठलपंत हे त्या गोविंदपंत आणि निराई यांचे ज्येष्ठ चिरंजीव होते. रुक्मिणी शिदोपंत आणि गिरजाबाई यांची ज्येष्ठ कन्या होती. 2 ज्येष्ठ झाले, ज्येष्ठ महिना 3रा, असे 3 ज्येष्ठ एकत्र जर आले तर विवाह करत नाहीत असं एक मत आहे बरं. काय आता धर्मशास्त्राच्याला प्रमाण असेल काय ज्ञात नाही. वैशाखात झाला असंही एक मत आहे, ज्येष्ठात झाला असंही एक मत आहे. 3 ज्येष्ठ एकत्र येत नाही म्हणून काही अभ्यासकांचा मतप्रवाह आहे की तो वैशाखात झाला, आणि काही अभ्यासक सांगतात की ज्येष्ठातच हा विवाह झाला असावा. थोडक्यात विवाह झाला. विवाह झाल्यानंतर पांडुरंग क्षेत्रा मिळालीशी यात्रा. पांडुरंग क्षेत्र म्हणजे पंढरपूर क्षेत्राला आषाढी वारी जमली होती. सर्व वारकऱ्यांच्या दिंड्या पताका तिथे पंढरपूरला एकत्र होत होत्या. आणि मग विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांनीही आपण पांडुरंगाच्या दर्शनाला जावं असा एक मनी मानसी संकल्प बांधला. आणि विठ्ठलपंत, रुक्मिणी आणि शिदोपंत, गिरजाई अनेक इतर आप्तेष्ट वर्ग सर्व मंडळी पंढरपूरला पायी तीर्थयात्रेला गेलेले आहेत, आषाढी वारीला गेलेले आहेत. आणि गेल्यानंतर आले पंढरपुरा भक्तराज. विठ्ठलपंतांचं वर्णन भक्तराज म्हणून केलेलं आहे. आले वैराग्य डोळस मूर्तिवंत, वैराग्य पुतळा ज्ञानगम्य मूर्ती, विवेकी वैराग्यवान भक्तराज, वैराग्य पुतळा अशा विशेषणांनी विठ्ठलपंतांना गौरविलेलं आहे. ही विशेषणे ध्यानी धरावी जी पुढे आपल्याला कामाला येणार आहे. आले पंढरपुरा भक्तराज. आल्यानंतर गरुड टके पताका मृदंग वाजती. वारकरी संप्रदायाचा परमार्थ हा ऐश्वर्यवान परमार्थ आहे. उंच उंच पताका झळकती. दिंडीमध्ये गरुड ध्वज असतात, गरुड हनुमंत असतात, उत्तम असे मृदंग असतात, मृदंगाला झूल घातलेली असते, सुंदरपैकी काशाचे टाळ असतात, विणा असते, सर्वांनी मस्तकावर पागोटं बांधलेले असते, फेटा बांधलेला असतो, कंबर बांधलेले असतात. आणि सुंदरपैकी वारकरी सांप्रदायिक चालीमध्ये सर्व दिंड्या पंढरपुराकडे मार्गस्थ झालेल्या, पंढरपूरला आलेल्या. कोणी चंद्रभागेचं स्नान करतं आहे, कोणी पुंडलिकरायांचं दर्शन करतं आहे, कोणी क्षेत्र प्रदक्षिणा करतं आहे, कोणी गोपाळपूरला जातं आहे, कोणी विष्णुपादाला जातं आहे, कोणी पद्मतीर्थावर जातं आहे, कोणी वेणुनादाला जातं आहे, कोणी दिंडीरवनातल्या रुक्मिणीला जातं आहे, कोणाची कथा कीर्तनं चालू आहेत, कोणाचं अन्नदान चालू आहे. अशा प्रकारे सर्वांच्या विधी तो पाहिला. गरुड टके पताका मृदंग वाजती, वैष्णव गर्जती जय जयकारी. आणि सर्व वैष्णव पांडुरंगाच्या जय जयकारामध्ये पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय किंवा पंढरीनाथ महाराज की जय अशा जय जयकारामध्ये वैष्णवांच्या जय जयकारामध्ये निनादामध्ये अवघे गरजे पंढरपूर. पंढरपूर हे गरजून गेलेलं आहे. गरुड पारी उभे दर्शन बारीला लागून गरुड पारामध्ये आलेले आहेत. गरुडाला आलिंगन दिलेलं आहे. कान धरून नाचेन गरुडा पारी. गरुड पारावर कान धरून नाचलेले आहेत. गरुड पारी उभे दाटी वैष्णवांची. उपमा वैकुंठीची पंढरी आहे. पंढरपूरला वैकुंठीचीच उपमा येते. अधिक अक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात वैकुंठ तर 3 अक्षरी आहे, आमचं पंढरीही वैकुंठ आहे पण 4 अक्षरी आहे. अधिक अक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका. विष्णूंचे वैकुंठ हे 3 अक्षरी आहे आणि आमच्या वारकऱ्यांचं वैकुंठ हे 4 अक्षरी आहे. म्हणजे त्या वैकुंठापेक्षा काकणवर श्रेष्ठच आहे. अधिक अक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका. वैकुंठीची उपमा पंढरी आहे. रावळा भितरी प्रवेशले दोघेही उभय दाम्पत्य रावळामध्ये प्रवेशलेले आहेत. देखेले उभे पांडुरंग. पांडुरंगाला पाहिल्यानंतर पांडुरंगाचं ते घवघवीत सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर रूप पाहिलं. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. रत्नकिळ फाकती प्रभा. अगणित लावण्य तेज पुंजाळले. नवर्णवे तेथीची शोभा. हे पांडुरंगाचं रूप पाहिलं आणि विठ्ठलपंताने रुक्मिणीने साष्टांग पांडुरंगाला दंडवत घेतला.
घातलेला आहे. रावळा भितरी प्रवेशले दोघे देखेले उभे पांडुरंग काया वाचा मनी पारुशले नयनी. पांडुरंगाला पाहिलं का अष्टसात्विक भाव दाटून आले. वारकरी अनेक दिवसाचा प्रवास करतात. विदर्भातून दिंड्या निघतात, मराठवाड्यातून दिंड्या निघतात, खानदेशातून येतात, गुजरातून येतात, मध्य प्रदेशातून, तेलंगणामधून, आंध्रामधून, कर्नाटकातून, तमिळनाडूवरून पांडुरंगाला दिंड्या येतात. दरवर्षी आषाढी वारीला, कार्तिकीला, माघीला, चैत्रीला एवढा दूरवरचा प्रवास करून उन्हातान्हात येतात. सर्व पाणी बदललेलं, स्थळ बदललेलं, हवा बदललेली, सर्व बदललेलं. परंतु या वारकऱ्यांना जर पांडुरंगाचं दर्शन झालं तर काया वाचा मनी पारुशले नयनी. काय त्या पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये विज्ञान दडलेलं आहे कोण जाणे. एवढी मनमोहकता आहे. तुकोबाराय सांगतात पाहिली या वेद लावी बैशे जीवी जडोनी. पांडुरंगाला एकदा पाहिलं का ते पंढरीचे भूत मोठे ना आल्या गेल्या झडपी वाटे. ते पांडुरंगाला भूताची संकल्पना करून एक रूपक करून पांडुरंगाचं वर्णन केलेलं आहे. पांडुरंगाला पाहिलं का विठ्ठलपंत आणि रुक्मिणींचा गळा दाटून आला. काया वाचा मनी पारुशले नयनी. मस्तक चरणी ठेवीला पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवलेलं आहे. स्पर्श दर्शन घेऊन गरुड पारावर आलेले आहेत. विठ्ठलाशी ध्यान रामकृष्णी माळा हृदयी जिवाळा श्री मूर्तीराया. पांडुरंगाचं दर्शन घेऊन गरुड पारावर आले. साष्टांग दंडवत घातला. रावळाला उजवी प्रदक्षिणा केली. उजवे घेता रावळाशी जळती पातकाच्या राशी. रावळाची उजवी प्रदक्षिणा घेतली. कळस दर्शन घेतलं. तुका म्हणे मोक्ष देखील या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. रावळाची ध्वजा पाहिली. पाहता रावळाची ध्वजा तया मुक्ती झाली सहजा. अशी सर्व फलश्रुती पदरात पडली. आषाढी एकादशी झाली, जागर झाला, रात्री द्वादशीची पारणा झाली, पुन्हा संध्याकाळचे क्षीरापतीचं भजन झालेलं आहे. त्रयोदशी झाली, चतुर्दशी झाली, पौर्णिमेचा काला केला. प्रतिपदेला महाद्वारचा काला केला. आणि महाद्वारचा काला केल्यानंतर विठ्ठलपंतांनी घरी यावं आणि आश्रमविधीचं पालन करावं अशी शिदोपंत म्हणजे सासरेबुवांची इच्छा. आश्रमविधी करावे पालन. परी विठ्ठलाचे मन तीर्थाटनी. परंतु विठ्ठलपंताचं मन, विठ्ठलपंताच्या अंतःकरणामध्ये संकल्पना उर्वरित तीर्थयात्रा करण्याच्या होत्या. कारण का एकदा का संसाराचा भार डोईवर पडला की उर्वरित तीर्थयात्रा घडत नाही. हो, उकिरड्यावर संध्या करण्यासारखं आहे. आणि मग उर्वरित तीर्थयात्रा आपल्या कशा घडावयाच्या जर आपण जर संसाराचा भार स्वीकारला तर. आणि म्हणून विठ्ठलपंताने सासरेबुवांना विनंती केली की सासरेबुवा माझ्या उर्वरित राहिलेल्या तीर्थयात्रा म्हणजे दक्षिण भारतातील तीर्थयात्रा करून मी पुन्हा आळंदीला येईन आणि मग आपण पुन्हा आपल्या आपेगावेला जाऊ असं शिदोपंताला विठ्ठलपंताने सांगितलं. जाणोनी अंतर म्हणे शिदोपंत आपले मनीचा हेत पुरता कीजे. शिदोपंतानेही आपल्या जावयाची ह्या मनीमानसी असलेली संकल्पना जाणली आणि सांगितलं तुमच्या मनामध्ये जो हेत आहे तो पूर्ण करा. जावे हो सत्वर यावे स्वस्तिक्षेम. त्वरेने जा आणि त्वरेने या. जावे हो सत्वर यावे स्वस्तिक्षेम. पावले आश्रम शिदोपंत. आणि शिदोपंत आश्रम पावले म्हणजे पंढरपुराहून आळंदीला आले, मुक्कामाला आले, रुक्मिणीला घेऊन आले. विठ्ठलपंत एकटेच खाली दक्षिणेच्या यात्रेला गेलेले आहेत. विठ्ठले गमन केले तेव्हा तीर्थाटना. आणि मग विठ्ठलपंतांनी दक्षिणेत ती यात्रा करण्यास प्रारंभ केलेला आहे. मुख्य स्थाना अनुक्रमे. तर इथून पुढचे 2 अभंग जे आहेत त्या 2 अभंगामध्ये दक्षिणेतल्या तीर्थांचं वर्णन केलेलं आहे. तीर्थक्षेत्रांचं. कुठं गेले? पाहिले श्रीशैल्य निवृत्ती संगम पापराशी भस्म देखताची. श्रीशैल्यमला गेले, तेथे निवृत्ती संगम पाहिला. निवृत्ती संगम पाहिल्यानंतर निवृत्ती संगमावर स्नान केलं. मी नुकताच ग्रहस्थाश्रमात प्रवेश केलेला आहे. निवृत्ती संगमावर स्नान करत असताना श्रीशैल्यमला त्यांनी तिथेच एक प्रकारची मनीमानसी एक संकल्पना दृढ केली. जर मला सर्वप्रथम पुत्र झाला तर या निवृत्ती संगमाचंच नाव ठेवील. आणि म्हणून विठ्ठलपंतांनी आपल्या मुलाचं नाव निवृत्ती संगमाचं म्हणून सर्वप्रथम निवृत्तीनाथांचं नाव निवृत्ती ठेवण्याचं कारण निवृत्ती संगम. पाहिले श्रीशैल्य निवृत्ती संगम पापराशी भस्म देखताची. चालता सुपंथी हृदय विठ्ठलमूर्ती मुखी नामकीर्ती गात झाले. चालत असताना हृदयामध्ये विठ्ठलमूर्तीला धारण केलेलं आहे. सतत कृष्णमूर्ती सावळी खेळे हृदय कमळी. शांती क्षमा तयाजवळी जीवे भावे अनुसरल्या. विठ्ठलपंतांनी भगवंताची मूर्ती मनीमानसी धारण करून पदक्रमणा करत आहेत, तीर्थयात्रा करत आहेत. करत करत कुठं गेले? आभोळ नरसिंह श्री वासुदेव. आभोळ नरसिंहाला गेले. वासुदेवाचं दर्शन घेतलं. सकळ देवराव व्यंकटाद्री. व्यंकटाद्री रमणा गोविंदा. तिथेही जाऊन दर्शन घेतलेलं आहे. गेला अरुणाचळा करोनी नमन
चिदंबरा दक्षिण मथुरा कावेरी. अरुणाचळाला गेले, तिथे नमन केलेलं आहे. चिदंबरेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे. दक्षिण मथुरा पाहिलेली आहे. कावेरी तीर्थाचं स्नान केलेलं आहे. वंदोनी जनार्दन गेला रामेश्वरान, हे तर झाला पुरा विठ्ठलाचा. जनार्दनाचं वंदन करून रामेश्वरला गेले आणि समुद्र स्नान केलेलं आहे. रामेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे. भगवान श्रीरामांनी त्या ज्योतिर्लिंगाची स्थापना केलेली आहे. लंकेला प्रस्थान करते समयी भगवान रामेश्वराचं दर्शन घेतलं आणि हे तर झाला पुरा विठ्ठलाचा. पांडुरंगा, माझ्या मनाची संकल्पना होती की उत्तर भारतातल्या यात्रा घडाव्यात आणि दक्षिण भारतातल्या तीर्थयात्रा घडाव्यात. सर्व तीर्थक्षेत्रांची मला यात्रा घडलेली, माझा हेतू परिपूर्ण झाला आहे. आणि विठ्ठलपंतांनी रामेश्वरापासून अलंकापुरीपर्यंतचा परतीचा प्रवास सुरू केला. परतीचा प्रवास करत असताना कुठे कुठे गेले त्याचंही वर्णन नामदेव महाराजांनी पुढच्या अभंगात सांगितले आहे. जानकीची शुद्धी करावया गेला, हनुमंत उडाला जेथोनिया. कुठे गेले? सीतामातेचा शोध करण्यासाठी करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन. मारुतीरायांनी जेथे उड्डाण केलं, जेथून उड्डाण केले तिथे गेले. तिथे जाऊन विठ्ठलपंतांनी दर्शन घेतलेलं आहे. आनंदभरित चालत असे मार्ग, हृदय अनुराग आवडीचा. आनंदभरित मार्गक्रमण करत आहे. हृदयामध्ये पांडुरंगाविषयी नितांत अनुराग धारण केलेला आहे. पुढे मार्गक्रमण करत असताना ते स्थान वंदुनी पावला गोकर्णाला आलेले आहेत. दर्शन घेतलं. हटकेश्वरी स्नान करून या, हटकेश्वराचं स्नान केलेलं आहे. हे झालं महाराष्ट्राबाहेरची तीर्थयात्रा. आला कोल्हापुरा लक्ष्मी दर्शना. महालक्ष्मी तेव्हाचीच प्रसिद्ध आहे. केवढी जुनी प्रमाण आहे ती, 700-750 वर्षापूर्वीची प्रमाण येतं. पण महालक्ष्मीच्या दर्शनाला आला कोल्हापुरा लक्ष्मी दर्शना. पंचगंगे स्नान करून या. पंचगंगेचं स्नान केलेलं आहे. तिथून कुठे गेले तर प्रीतीचा संगम देखील करातटी. प्रीती संगम आहे कराडला. कृष्णा आणि कोयना यांचा या उभय तीर्थांचा प्रीती संगम आहे. प्रीतीचा संगम देखील करातटी कराडला. थोर झाला सुखी अंतरीचा. अंतकरणामध्ये सुख प्राप्त झालेलं आहे. तिथून कुठे गेले? कृष्णेच्या स्नाने झाला कृतकृत्य. कृष्णेचं स्नान केलं. माहुली देखील संगम डोळा आणि माहुलीला आले. माहुलीलाही एका संगमाचं स्नान केलं. तिथं कृष्णा आणि वेण्णा या 2 तीर्थांचा संगम आहे. हे सातारा जिल्ह्यातली तीर्थक्षेत्र आहेत. तेथून दर्शन केलं. आला अलंकावती हर्षयुक्त चित्ती. आणि दक्षिणेतली यात्रा करून आळंदीला आलेले आहेत. दिदले शिदोपंथी आलिंगन. अरे वा, जावई वा सुखरूप गेले, सुखरूप आले. एवढा आनंद झाला सासरेबुवांना. आणि मग सासरेबुवांनी जावयाला आलिंगन दिलेलं आहे. मग आता आपण सासरवाडीतच काही दिवस काढावे असं विठ्ठलपंताला वाटलं नाही बघा. तसं तर आसार अशा संसारात सासरवाडीच श्रेष्ठ सांगितलेली आहे. आसार खलु संसारे सारम श्वशूर मंदिरम असा एक श्लोक आहे. म्हणूनच भगवान शिवशंकर आपल्या सासरवाडीत म्हणजे कैलासला राहतात. आणि म्हणूनच भगवान विष्णू हे आपल्या सासरवाडीत म्हणजे क्षीरसागरात राहतात. कारण सागरातूनच लक्ष्मी जन्माला आली म्हणून सागर ही भगवान विष्णूंची सासरवाडी आहे. म्हणून ते तिथं राहतात. आणि भगवान पार्वती मातेचं माहेर हिमालय आहे म्हणून भगवान शिवशंकर हिमालयात राहतात. पण हा एक विनोदात्मक श्लोक बनवलेला आहे शास्त्रकारांनी. तर आपण सासरवाडीत फार दिवस राहू नये. आपण आपल्या गृही जावं. विठ्ठले अंतरी मातापिता पाहावे. विठ्ठलाच्या अंतरामध्ये अंतकरणामध्ये आपल्या मातापित्याचं दर्शन आपल्याला घडावं. आज्ञा म्हणे द्यावी शिदोपंता. शिदोपंताला विचारलं की आता मला आज्ञा द्या. मी आणि माझी भार्या रुक्मिणी उभय आम्ही आपेगावला जाऊन तीर्थस्नान करून आमच्या पूर्वजांच्या समाधीचं दर्शन घेऊ आणि आईवडिलांचं दर्शन घेऊ असा संकल्प सांगितल्यानंतर कुटुंबासहित जावे जे दर्शना. तुम्ही तुमच्या पत्नीला घेऊन दर्शना जावं तसं जाऊ नका, आम्हालाही न्या. केलीशे प्रार्थना शिदोपंताने प्रार्थना केली. सहज बोळवण आणि आम्ही तुम्हाला बोळवायला येतो. जगद्गुरू तुकोबारायांचं एक प्रमाण आहे. तीर्थयात्रेला जावं आणि नाही घडलं तर निदान त्यांना बोळवायला तरी जावं. हो, नमो तीर्थपंथे चालते तयाशी. जे तीर्थपंथाने मार्गक्रमणा करतात त्यांना तर माझा नमस्कारच, परंतु येती बोळावी तर त्याशी नमो. जर आपल्याला तीर्थयात्रा घडत नसेल तर त्या तीर्थयात्रा करणाऱ्याला निदान 5-50 पावले तरी वाटं लावायला तरी यावं. असं करतो म्हणले सहज बोळवण. मी तुम्हाला बोळवणूक करण्यासाठी येतो परंतु आपेगावलाच येतो. तिथे तुम्हाला बोळवण करील तिथे ठेवलेलं मी माझा परत येईल. सहज बोळवणूक करण्यासाठी येईल. संतांचे दर्शन मला त्र्यंबक पंतांच्या समाधीचं दर्शन घडेल. सहज बोळवण संतांचे दर्शन म्हणे केले मान्य. चला आता शीघ्र चला आपण जाऊया. मान्य केलं विठ्ठलपंतांनी. आणि मग सर्व
आळंदीचा आप्तेष्ट वर्गांना घेऊन विठ्ठलपंत आपेगावला गेलेले आहेत. मग विठ्ठलाने माता पिता वंदी गेली. विठ्ठलपंताने आपल्या आईवडिला आपेगावला आले, आईवडिलांचं दर्शन घेतलं आणि स्थिती सांगितली शिदोपंती. विठ्ठलपंताने सांगितलं नाही की मी माझा शुभविवाह केला. काय पहिली मुलं काय सात्विक आईवडिलांच्या शिस्तीत राहणारी होती. विठ्ठलपंताने सांगितलं नाही मग आता आमचं विवाह झाला म्हणून. तर सासरेबुवांनी सांगितलं, शिदोपंतांनी सांगितलं असा असा स्वप्न साक्षात्कार मला झाला, असा असा स्वप्न साक्षात्कार विठ्ठलपंताला झाला. पांडुरंगाची आज्ञा म्हणून विठ्ठलपंतांनी विवाह केला, नाही तर त्यांना विवाह तुम्हाला विचारल्याशिवाय ते विवाह करणार नव्हते. परंतु पुत्र स्नुषा दोन्ही देखता नयनी आनंदाला मनी नामा म्हणे या प्रमाणाला अनुसरून तिकडे विठ्ठलपंतांचे आईवडील गोविंदपंत आणि निराई यांनाही आता हे थकले होते. कारण त्यांना वयाच्या 45व्या वर्षी मुलगा झाला होता. पुढे चलून त्याचा अभ्यास तीर्थयात्रा या सर्व गोष्टी त्यामध्ये काळ भरपूर गेला होता. आता आम्ही वयोवृद्ध झालो होतो, आम्ही याला कुठे सोयरीक पाहणार, कुठे याचा विवाह करणार, कोण नातलग भेटणार, कशा विचाराची भेटणार. बरं झालं पांडुरंगाने आमचा भार घेतला. तुका म्हणे माझे भार उतरिले ओझे. पांडुरंगाने माझ्या मस्तकावरील हे भार उतरवला, ओझं उतरवलं, चांगलंच झालेलं आहे. सुखा चिरंजीव नांदा म्हणती माता पिता. चिरंजीव नांदा सुखाने संसार करा. सुख आमच्या चित्ता फार झाले, आमच्याही चित्ताला फार सुख झालेलं आहे. आणि मग वस्त्रे अलंकार शिदोपंता दिले. व्याह्या जावयाने एकमेकाला वस्त्र अलंकार दिले. मग गमन केले शिदोपंती आणि शिदोपंत सर्व आप्तेष्ट मंडळी ही मंडळी अलंकापुरीला येऊन राहिली. विठ्ठलपंत आपेगावला जाऊन राहिले. कुटुंब दिनचर्या त्यांची सुरू झाली. दिनचर्या करत असताना पुढे चालून आसता सुखरूप माता पिता वृद्ध वैकुंठा स्वानंदे निघून गेली. आणि विठ्ठलपंतांचे आईवडील गोविंदपंत हे परत्र पावलेले आहेत. गोविंदपंतांचा जन्म शालिवाहन शके 1104चा आहे आणि त्यांचं प्रयाण शालिवाहन शके 1175चं आहे. म्हणजे जवळजवळ त्यांना 70-69 वर्ष आयुष्य लाभलेलं आहे गोविंदपंताला, म्हणजे ज्ञानोबारायांच्या आजोबांना. 1175ला त्यांनी गमन केलं. आसता सुखरूप माता पिता वृद्ध वैकुंठा स्वानंदे निघून गेली. विठ्ठलपंतांचे आईवडील वैकुंठाला निघून गेलेले आहेत. आणि मग संसाराचा सर्व भार विठ्ठलपंतावर पडला. संसाराची चिंता नाही विठ्ठलाशी. मागची प्रमाणे आपण कालच्या धरून चिंतन करत आहोत. आले वैराग्य डोळस मूर्ती म्हणतं 1, वैराग्य पुतळा ज्ञानगम्य मूर्ती 2, अशी ही जी प्रमाणं आहेत या प्रमाणावरून सिद्ध होतं की विठ्ठलपंत संसार करण्यामध्ये त्यांच्या मनातून इच्छा नव्हतीच. ते वैराग्यवान होते. संसारात रमण्यासाठी मनुष्य आसक्त असावा लागतो आणि परमार्थात रमण्यासाठी मनुष्य असक्त असावा लागतो. थोडासा उपसर्गांचा फरक आहे. विठ्ठलपंत असक्त होते, आसक्त नव्हते. आणि असक्त असल्यामुळं ते संसाराला चिटकेनात, उदास वृत्ती होती त्यांची. आणि मग संसाराला चिटकेनात, मग संसारात मन न घालल्यामुळं संसारातून लक्ष काढल्यामुळं संसारात बरीच पडझड होऊ लागली. आता इतर माणसं लक्ष देऊन संसार करतात तरी पडझड होते, तर मग लक्ष काढल्यावर का नाही पडझड व्हायची. विठ्ठलपंताने संसारातील पूर्ण लक्ष काढलं आणि पांडुरंगाच्या चरणावर घातलं होतं. संसाराची चिंता नाही विठ्ठलाशी. विठ्ठलपंताला संसाराची चिंता नव्हती. अखंड वृत्तीशी समाधान, वृत्तीला अखंड समाधान प्राप्त त्यांनी करून घेतलं होतं झाल्यावर. आणि मग संसारात बरीच पडझड सुरू झाली. बरीच पडझड झाल्यानंतर आपल्या जावयांच्या संसाराची बरीच परिस्थिती खालावलेली आहे ही वार्ता शिदोपंताला अलंकापुरीला कळाली. झाले वर्तमान ऐकिले शिदोपंती. शिदोपंताच्या कानावर ही बातमी पडली. परमतेने चित्ती खेद केला. त्यांच्या अंतःकरणामध्ये खेद निर्माण झाला. अरे अरे अरे, जावईबुवांच्या संसाराची बरीच पडझड झाली. येवनी परामर्श घेतला दोघांचा. स्वतः शिदोपंत आपल्या मंडळीसह गिरजाबाईसह आलेले आहेत आणि विठ्ठलपंताचा परामर्श घेतला दोघांचाही, आपल्या मुलीचा आणि जावयाचा. येवनी परामर्श घेतला दोघांचा. परामर्श म्हणजे विचार. येवनी परामर्श घेतला दोघांचा. म्हणे सांभाळ तुमचा करीतो देव. खरं व पांडुरंगच तुम्हाला सांभाळतात, कारण उदासीन वृत्ती तुमची सर्व काळ, तुमची उदासीन वृत्ती आहे. परंतु विठ्ठलपंतांना सांगितलं, जावई बुवा पदार्थ सकळ पाहिजे. तो संसार करत असताना मिठापासून सर्व पदार्थ लागतात. काय लागत नाही संसार करण्यासाठी, सर्व लागतं. आणि म्हणून तुम्ही उदास वृत्तीने जर राहत असाल तर कसा संसार व्हायचा. आता असं करा,
दया करुणी मज आता सांभाळावे अलंकापुरी राहावे येऊन. आता असं करा, अलंकापुरीच्या पंचकृषीचं कुलकर्णी पण माझ्याकडेच आहे. अलंकापुरीची परिसरातली 24 गावं रुक्मिणी मातेच्या वडिलांना वतनदारी होती आणि तिकडलीही त्यांना विठ्ठल ज्ञानोबरायाच्या आईकडेही मोठे वतनदार होते आणि वडिलांकडेही मोठे वतनदार होते. अलंकापुरीची पंचकृषी ज्ञानोबरायांच्या ज्ञानोबरायांच्या आजोबाला म्हणजे आईच्या वडिलाला दानपत्र आहे. आता कोणी मागायला गेलं तर देणार नाही म्हणा. संपूर्ण पंचकृषी ही ज्ञानोबरायांची आहे. आपण पंचकृषीतील मंडळी ज्ञानोबरायांचा प्रसाद खातो, ही सगळ्याच्या मनी मानसी असावी संकल्पना. हे सर्व पंचकृषी त्यांच्या मालकी हक्काची वतन होतं त्यांचं हे. आणि मग दया करुणी मज आता सांभाळावे. असं करा जावई बुवा, आता तुम्ही काय राहू नका आपेगावला, मग तुमच्या संसाराची अशीच पडझड होईल, तुमचं लक्ष नाही संसारात, तुम्ही आळंदीला या, मी तुमचा संसार चालवेल. दया करुणी मज आता सांभाळावे, अलंकापुरी राहावे येऊन या, आळंदीला येऊन राहा. पुत्र संपत्ती काही होईल तुम्हाशी, मग येईल चित्ताशी ते करास होते. आळंदीला या, राहा, तिथे काही पुत्र संतती झाल्यानंतर तुमच्या जे चित्ताला येईल तसं करा. कारण त्यांच्या चित्तामध्ये वैराग्याचा अंकुर पल्लवित होत होते. आणि मग तुमच्या जे चित्ताला येईल ते करा. मग मानुनी वचन विठ्ठले तयाचे. विठ्ठलपंतानेही आपल्या सासरेबांच्या शब्दाला प्रामाण्य मांडलं. म्हणे हे करणे देवाचे हो. चला, ही पांडुरंगाची जी इच्छा आहे, भगवंताच्या इच्छेत इच्छा मिसळावी. तुका म्हणे ठेवी तैसे आम्ही राहो त्याच्या इच्छे. एक नौका समुद्रातून जात असताना अनेक प्रवासी बसले होते. त्यात एक फकीर साधू बसला होता. अनायासे काय झालं कोण जाणे, कर्मधर्म संयोगाने समुद्रामध्ये वादळ आलं आणि समुद्रातील लाटा ते पाणी नावेमध्ये येऊ लागल्यानंतर नाव गच्च भरू लागली. मग नावेतील मंडळी ते पाणी भरायचे आणि बाहेर टाकायचे. परंतु ते साधू होते, त्या फकीर साधू, ते काय करायचे, त्यांच्याजवळ कमंडल होतं, ते त्या समुद्रात बुडवायचे आणि नावेमध्ये आणून पाणी टाकायचे. बाकीची मंडळी नावेतलं पाणी बाहेर टाकत होती, बाहेरचं पाणी येऊन नाव बुडेल म्हणून. इतर नावेतल्या लोकांनी पाहिलं, काय हा साधू वेडपट आहे की काय, आपण समुद्रातलं पाणी बाहेर काढतो म्हटले, म्हणजे नावेतील पाणी समुद्रात टाकतो, आणि हा साधू कमंडोलीने समुद्रातलं पाणी नावेत टाकतो, काय म्हणावे या साधूला. थोड्या वेळाने वादळ थांबलं. वादळ थांबल्यानंतर साधू नौकेतलं पाणी समुद्रात टाकू लागले. मग मात्र सर्वांची उत्कंठा झाली. त्यांनी साधूला विचारलं, साधू महाराज, मगाशी पाणी आत येत होतं, त्यावेळेस तुम्ही आत पाणी टाकत होते, आता वादळ शांत झालेलं तर तुम्ही आतलं पाणी बाहेर टाकता, हे काय तुमचं वर्तणूक. ते म्हणले, त्यावेळेस देवाची इच्छा होती बाहेरचं पाणी आत यावं, म्हणून मी देवाच्या इच्छेत इच्छा मिसळत होतो. आता देवाची इच्छा नाही आहे की बाहेरचं पाणी आत यावं, म्हणून मी आतलं पाणी बाहेर काढतो. याला म्हणायचं तुका म्हणे ठेवी तैसे आम्ही राहो त्याच्या इच्छे. भगवंताच्या इच्छेने वाटचाल करणारे साधू संत असतात. मने हे करणे देवाचे हो. विठ्ठलपंत म्हणतात, पांडुरंगाची जी इच्छा आहे की मी आळंदीला जाऊन राहावं, आणि मग विठ्ठलपंत आळंदीला येऊन राहिले. येवोनी अलंकावती केला क्षेत्रवास, देवोनी चित्तास समाधान. चित्ताला समाधान देऊन आळंदीत राहिले. आळंदीत कसं राहावं, नामदेव महाराजाचं प्रमाणे, येवोनी अलंकावती केला क्षेत्रवास, देवोनी चित्तास समाधान. चित्ताला समाधान देऊन राहावं. आणि तुकोबराय सुद्धा सांगतात, तुका म्हणे तेथे सुखा काय वने, राहे समाधाने चित्ताची. कसं ज्ञानोबा तुकोबराय आणि नामदेव महाराजांची सारखीच प्रमाणे आळंदीत जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीला सामोरं जाण्यासारखं राहावं. कोरोनाच्या महामारीमध्ये बरीच काही मंडळी आपापल्या खेडोपाडी गेली, परंतु काही ज्ञानोबरायचे नितांत प्रेम करणारे साधक जगणे हो अथवा मरणे हो, पण ज्ञानोबरायांच्या दाराजवळच जगायचं, ज्ञानोबरायांच्या दाराजवळच प्राण सोडायचा, या आशयाने या कोरोनाच्या महामारीच्या काळात आळंदीतच राहिले. त्यांच्या चरणावर माझा नतमस्तक आहे. मी येऊनी अलंकावती केला क्षेत्रवास, देऊनी चित्ताचं समाधान. आळंदीला आल्यानंतर काय त्यांची दिनचर्या, तर नामदेव महाराज सांगतात, नित्य हरिकथा नामसंकीर्तन, संतांचे दर्शन सर्व काळ. आळंदीत आल्यानंतर काय करावं, आळंदीत आल्यानंतर हरिकथा ऐकावी, संतांचा सहवास करावा, इंद्रायणीचं स्नान करावं, क्षेत्र प्रदक्षिणा करावी, सिद्धबेटामध्ये दर्शनाला जावं, भिंतीच्या ज्ञानोबरांनी चालवलेल्या भिंतीच्या दर्शनाला जावं, तिकडे विश्रांती वटाच्या दर्शनाला जावं, पद्मावतीच्या दर्शनाला जावं, आळंदीची पंचकृषी प्रदक्षिणा करावी. असं या भावनेने आळंदीत राहावयास पाहिजे. येऊनी अलंकावती केला क्षेत्रवास, देऊनी चित्ताचं समाधान, नित्य हरिकथा नामसंकीर्तन, संतांचे दर्शन सर्व काळ.
आणखी इथे राहून काय करायचे? पंढरीची वारी आषाढी कार्तिकी विठ्ठल एकाएकी सुखरूप. ज्ञानोबरायांनी आषाढीची वारी सुरू केलेली नाही. ज्ञानोबरायांच्या पूर्वांपार या वाऱ्या चालत आलेल्या आहेत. कारण ज्ञानोबरायांच्या जन्माच्या अगोदरची ही प्रमाण आहेत. या प्रमाणामध्ये नामदेव महाराज सांगतात की विठ्ठलपंत आषाढी कार्तिकीला पंढरपूरला दर्शनाला जात होते. पंढरपूरला या 2 वाऱ्या फार महत्त्वाच्या आहेत. आषाढीला देवशयनी एकादशी म्हणतात की ज्या दिवशी देव योग निद्रेत जातात. कार्तिकीला देव उत्थापन एकादशी म्हणतात की जी आता 15 वाड्यापूर्वी घडली त्यावेळेस देव उठतात. तर या 2ही वाऱ्याला लोक वारकरी पंढरपूरला जातात. पंढरीची वारी आषाढी कार्तिकी विठ्ठल एकाएकी सुखरूप. विठ्ठलपंत अंतःकरणामध्ये सुखरूप झाले. आयसा बहुत काळ क्रमिली यावरी. फार कालावधी लोटला विठ्ठलपंतांचा आळंदीमध्ये. पण पुत्र अपत्य उदरी होता न दिसे. पुत्र संतती काही होईना. त्या काळात काही कोणी इतरत्र पुत्रप्राप्तीसाठी इतरत्र काही दांभिक लोकांकडे जात नव्हते. पुत्र अपत्य उदरी होता न दिसे. होता दिशेने काय करावं? विठ्ठलपंत वैराग्यशीळ होते. आले वैराग्य डोळस मूर्तिमंत. वैराग्य पुतळा ज्ञानगम्य मूर्ती. मग विठ्ठलपंतांनी रुक्मिणीला विचारावं. विठ्ठल म्हणे अहो एकांतीशी कांते मग आईशी वाटते संन्यास घ्यावा. विठ्ठलपंतांनी रोज पत्नीला विचारावं रुक्मिणी मला असं वाटतं की संन्यास घ्यावा. देशी आज्ञा तरी जाईन वाराणसी आयशे रुक्माईशी म्हणितले. तू आज्ञा दे मी काशीला जाईल आणि भगवान काशी विश्वनाथाची सेवा करील. आसार अशा संसारात 4 गोष्टी फार महत्त्वाच्या शास्त्रकार सांगतात. आसार खलु संसारे सारम एतत् चतुष्टयम. सार 4च गोष्टी आहेत. मगाच्या नाही 2 सांगितलेल्या सासरवाडी ही मगाची नाही. आसार खलु संसारे सारम एतत् चतुष्टयम. 4 गोष्टी सार सांगितलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या? 1 काश्याम वासह काशीपुरीमध्ये राहावं जाऊन माणसाने. किंवा 2 सताम संग संताची संगती करावी. किंवा गंगांबह किंवा गंगेचं तीर्थ आपल्याला भेटावं किंवा गंगेचा वास घडावा. काश्याम वासह सताम संग गंगांबह शंभू सेवनम. किंवा भगवान शिवाची सेवा करावी. एक तर काशीत जाऊन राहावं अथवा संत संगतीत राहावं किंवा गंगेच्या तटाकर राहावं किंवा भगवान शिवाची सेवा करावी. आसार अशा संसारात या 4च गोष्टी सारभूत आहेत. आणि म्हणून देशी आज्ञा तरी जाईन वाराणसी. वाराणसीला जाणार मी काशी विश्वनाथाची सेवा करणार. जीवनामध्ये एक देव कोणचा तरी असावा, एक मित्र असावा, एक पत्नी असावी किंवा एकच ठिकाणी राहावं माणसाने. शास्त्रकार सांगतात एको देव केशवो शिवोवा. शास्त्रकार सांगतात एक तर केशवाची सेवा करावी नाहीतर भगवान शंकराची सेवा करावी. एको देव केशवो शिवोवा एकम मित्रम भूपतीर यतिर्वा. एक तर माणसाने भूपतीशी मैत्री करावी नाहीतर मग यतीशी करावी. म्हणजे राजाशी तरी करावी नाहीतर मग संन्याशी. आपल्याला मित्र एक तर राजा असावा नाहीतर संन्याशी असावा. हे बीच में मेरा चांद भाई हे मित्र नसावेत. एक तर करावी मैत्री तर राजाशी भोगभोगी किंवा भोग त्यागी यती. एको देव शिव केशव शिवोवा एकम मित्रम भूपतीर यतिर्वा. पुन्हा सांगतात की एका भार्या सुंदरी दरीवा. एकच पत्नी असावी. एक तर सुंदरी नाहीतर दरी. एकतर पत्नी सुंदर असावी नाहीतर तुका म्हणे दरी सुखे शेवावी ते बरी. दरीत जाऊन राहावं. एका भार्या सुंदरी दरीवा एको वासह पत्तने वनेवा. एकतर नगरात राहावं नाहीतर वनात राहावं. मध्यंतरी कुठं जर राहिलं तर त्याची मात्र ससे होलपट झाल्याशिवाय राहत नाही. एको देव केशवो शिववा. एकतर केशवाची सेवा करावी किंवा शिवाची सेवा करावी. म्हणून विठ्ठलपंतांचं ठरलं की आपण काशीला जावं आणि आपण भगवान शिवाची सेवा करावी. देशी आज्ञा तरी जाईन वाराणसी आयशे रुक्माईशी म्हणितले. असं म्हटल्यानंतर आता कोणती पत्नी अशी आहे की जिचा मालक म्हणत आहे मी संन्यास घेतो आणि ती परवानगी द्यायला तयार आहे. तर पतिव्रता माऊली तर म्हणणार नाही. मग रुक्मिणीने काय करावं? आपल्या वडिलाला सांगावं. रुक्मिणी म्हणे ऐकताजी ताता संन्यास घ्यावा आता म्हणतात ती. आता तर आमचे मालक संन्यासच घ्यायचा असं म्हणतात. तर मग शिदोपंतांनी त्यांना धर्मशास्त्रातले श्लोक काढून दाखवले. संतती वाचून न घ्यावा संन्यास. ग्रस्त आश्रम पुरुषाने जोपर्यंत पुत्रप्राप्ती होत नाही तोपर्यंत त्याचं ग्रस्ताश्रमावरलं ओझं उतरत नाही. त्याच्यावर पत्नी ऋण असतं. पत्नी ऋण हे पुत्रप्राप्तीनंतर फिटतं. आईबापाचं ऋण सेवा केल्यानंतर फिटतं. शास्त्राचं ऋण अभ्यास केल्यानंतर फिटतं महाराज. भगवंताचं ऋण जन्मभर भक्ती केल्यानंतर फिटतं. पत्नीचं ऋण तुमच्यावर आहे. काय सांगते धर्मशास्त्र विठ्ठलपंत?
पुत्रप्राप्ती न होता तुम्हाला संन्यास घेता येणार नाही. संतती वाचूनी न घ्यावा संन्यास ऐशे सांगावे ते असं म्हणितले. सांगा विठ्ठलपंतांना पुत्रप्राप्ती झाल्याशिवाय तुम्हाला संन्यास घेता येत नाही. आणि मग विठ्ठलपंत शांत बसले. परंतु ते शांत बसतील तर मग विठ्ठलपंतच कसे? विठ्ठलपंत निरोपाची वास पाहे भलत्याविषयी. कोणत्या तरी निमित्ताने रुक्मिणीने हा जा असं एवढं म्हणावं. भलत्या मिसे कोणत्या तरी निमित्ताने, मिस म्हणजे निमित्त, कोणत्या तरी निमित्ताने पत्नीने आज्ञा द्यावी की जा घ्या संन्यास म्हणून. निरोपाची वास पाहे भलत्याविषयी रुक्माई असे सावधान. पण पत्नी सावध होती. आपले मालक, आपला कुंकवाचा धनी आपल्या काही बोलण्यामुळं जर निघून गेले तर काय व्हायचं संसाराचं? हा आदर्श सर्वच धर्मपत्नींनी घेतला पाहिजे. रुक्माई असे सावधान. रुक्मिणी माता सावध राहिल्या. परंतु आसता दुश्चितपणे निरोप पुसला. एक दिवस विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचं काहीतरी भांड्याला भांडं लागलं, थोडीशी काहीतरी तक्रार झाली आणि मग रुक्मिणी माता दुश्चित्त झाल्या. दुश्चित्त झाल्यानंतर विठ्ठलपंतांनी त्याच वेळेस विचारणा केली. आसता दुश्चितपणे निरोप पुसला. विचारलं, हे बघ बरं मी संन्यास घेईल बरं, जा जा म्हणे तिथं लाव सरो. रुक्मिणी रोजच्या या गोष्टीला वैतागल्याच होत्या. रुक्मिणी सांगितलं जा घ्या संन्यास. जाऊन विठ्ठले घेतला संन्यास. कावळा बसावायचा आणि फांदी मोडावायची, एकच झालं बघा. जाऊन विठ्ठले घेतला संन्यास. विठ्ठलपंत गेले तडकाफडकी आणि संन्यास घेतला. चिंता रखुमाईस पडली भारी. रुक्मिणीला एवढा विचार पडला, काय मी माझ्या संसाराचं मीच माझा संसार उद्ध्वस्त केला, मीच माझ्या पायावर धोंडा पाडून घेतला. माझ्या कुंकवाचा धनी संन्यास आश्रम घेते झाले. वाराणसीला गेले आणि त्यांनी संन्यास घेतला. वाराणसीहून जे तीर्थयात्रेकरू परत आले त्यांनी सांगितलं की शिधोपंत तुमचे जावई बुवा रुक्मिणी तुझ्या कुंकवाचा धनी वाराणसीला जाऊन त्यांनी संन्यास घेतलेला आहे. जाऊन विठ्ठले घेतला संन्यास. विठ्ठलपंत वाराणसीला गेले, मनकर्णिकेचं स्नान केलं, भागीरथीचं स्नान केलं, काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं आणि कोणत्या तरी एका आश्रमामध्ये गेले. त्या आश्रमामध्ये गीतेची प्रवचनं चालू होती. त्यात संन्यास महिमा ऐकला. काम्यानाम कर्मणाम न्यास हे सर्व संन्यास महिमा ऐकला. ऐकल्यानंतर ज्ञेय सनित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती हा सर्व गीतेतील संन्यास आश्रमाचा महिमा ऐकल्यानंतर त्यांना लक्षात आलं की आपण संन्यासच घ्यावा. जाऊन विठ्ठले घेतला संन्यास. विठ्ठलपंताने संन्यास घेतला. इकडे रुक्मिणीने आता कपाळाला तर कुंकू आहे कारण मालक वारले नव्हते. कपाळाला कुंकू होतं. सर्व सौभाग्यवतीचे अलंकार लिहिलेल्या रुक्मिणी माता मग काय करावं? आपल्या पुढच्या जीवनाची गती काय? आता आपले कुंकवाचे धनी तर संन्यास आश्रम घेते झालेले आहेत. मग करावे सार्थक रुक्मिणीने तेव्हा आपल्या उर्वरित जीवन सार्थकी लागावं. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक असं काहीतरी व्हावं. काय करावं? आरंभिली सेवा अश्वत्थाची. ज्ञानोबराच्या दारात जो सुवर्ण पिंपळ आहे हजारो वर्षापूर्वीचा आहे. तो पिंपळ कुबेराने लावलेला आहे. जर ओघात आलं तर आपण त्याचं चिंतन करणार आहोत. म्हणलं कोणी म्हणाल की एवढा प्राचीन पिंपळ इथे कसा? वृक्ष संशोधकाला जाऊन विचारावं. पिंपळाला वडाला हजारो वर्षाचे आयुष्य असतात. हजारो वर्षाची पिंपळ आज भारताबाहेर पाहायला भेटतील. आपल्याला वड पाहायला भेटतील, पिंपळ पाहायला भेटतील. आणि मग हा प्राचीन पिंपळ सुवर्ण पिंपळ करावे सार्थक रुक्मिणीने तेव्हा आरंभिली सेवा अश्वत्थाची. या सुवर्ण पिंपळाची सेवा आरंभिलेली आहे. या सुवर्ण पिंपळाची पूजा करावी किंवा प्रदक्षिणा करावी अशी दोन प्रमाण आहे. जो सुवर्ण पिंपळाची पूजा करतो त्यास काय फळ? सुवर्णाचा अश्वत्थ नित्य पूजिलिया स्वस्थ लक्ष्मीनं संडील तयास जन्म देईल पवित्र. जोर सुवर्ण पिंपळाची पूजा करतो त्यावर लक्ष्मीची कृपा राहते कारण तो कुबेराने लावलेला आहे. त्याच्यामुळे जो सुवर्ण पिंपळाची पूजा करील त्याच्यावर कुबेराची लक्ष्मीची कृपा वरद हस्त राहतो एक प्रकारचा. आणि जन्म देईल पवित्र हे तर भौतिक फळ झालंच, परंतु पुढं त्याला चांगल्या कुळात शुचिनाम श्रीमताम गे हे योग भ्रष्टो बीजा येथे चांगल्या शुची श्रीमंत कुळामध्ये त्याला जन्म भेटतो. हे अश्वत्थाच्या पूजेचं फळ आहे. आणि अश्वत्थाच्या प्रदक्षिणेचंही फळ आलेलं आहे. या सुवर्ण पिंपळाला किमान रोज 7 प्रदक्षिणा कराव्यात. नित्य प्रदक्षिणा 7 तरी आगाध पुण्य त्वरित पूर्वज वैकुंठाशी जात 42 सहित. आई काढल्या 21 कुळ्या आणि वडीला काढल्या 21 कळ्या अशा एकंदर 22 कुळ्या वैकुंठाला जातात. प्रमाण नामदेव महाराजांची आहेत. आणि म्हणून आरंभिली सेवा अश्वत्थाची. रुक्मिणीने अश्वत्थाच्या सेवेला प्रारंभ केलेला आहे. त्या रुक्मिणी मातेचं उग्र अनुष्ठान पाहावयास भेटलं. जाणूनी पै दैवे उग्र अनुष्ठान तेथे येणे झाले श्रीपादाचे. श्रीपाद स्वामी
विठ्ठलपंतांनी ज्या आश्रमात जाऊन संन्यास घेतला होता त्या स्वामींचं 2 नावं आलेली आहेत. निळोबाराय सांगतात नरसिंहाश्रम स्वामी, नामदेव महाराज सांगतात श्रीपाद स्वामी आणि भक्तमालकार सांगतात की रामानंद स्वामी. 3ही नावं आहेत त्यांची. तर ते रामानंद स्वामी कोणीतरी चांगला शिष्य मला भेटलेला आहे, आपणही ह्या मठिकेचा सर्व भार त्यांच्या मस्तकी घालावा आणि त्यांना ते समर्पण केलं. रामानंद स्वामी रामेश्वराच्या यात्रेला निघाले उत्तरेतून. काशी विश्वनाथाचं दर्शन घेऊन रामेश्वरला जात असताना नेमके आळंदीला आले. सुवर्ण पिंपळा इंद्रायणीचं स्नान केलं, सुवर्ण सिद्धेश्वराची पूजा केली आणि सुवर्ण पिंपळाच्या पारावर बसले. तर रुक्मिणी माता प्रदक्षिणा करत होती. देखोनी सत्पात्र कोणीतरी यती येऊन बसलेले आहेत. इतर ग्रामस्थ दर्शन घेतात म्हणून रुक्मिणी ही दर्शनाला वाकली. अंगावर सर्व सौभाग्यवतीचे अलंकार होते, कारण विठ्ठलपंत वैकुंठाला गेले नव्हते ना, ते काशी यात्रेला गेले होते आणि संन्यास घेतला होता. कपाळाला कुंकू, वज्रचुडे मंडित, सर्व सौभाग्यवतीचे अलंकार. आणि रुक्मिणी पाया पडली. पाया पडल्यानंतर देखोनी सत्पात्र केला नमस्कार. सारांश उत्तर बोलिये पुत्रवती होई दिला आशीर्वाद. त्यांनी दिला आशीर्वाद की पुत्रवती भव. रुक्माईचा विनोद वाटी आला. रुक्मिणी जरा हसली. हसल्यानंतर ते साधू खवळले. माते तू हसशी श्रीपाद पुसती. मुली तुला हसायला काय झालं? तिने सांगितलं स्वामी पुत्र कैशी होती पतिविन. माझे पती वाचून मला पुत्रप्राप्ती होणार नाही. पती वाचून आणि तुझ्या तर कपाळाला कुंकू दिसतंय. अहो म्हणले ते कुंकू आहे पण पती नाही. म्हणले हे कसं? म्हणले जावनी भ्रातारे घेतला संन्यास. माझ्या मालकाने ते तिकडे कुठेतरी रामानंद स्वामी, कोणी नरसिंहाश्रम स्वामी, कोणी श्रीपाद स्वामी असं नाव सांगतात, त्यांच्या आश्रमात जाऊन संन्यास घेतला. अहो म्हणले मीच आहे तो, माझ्याच आश्रमात तुझा मालक आलेला आहे म्हटले. आणि मग पुसता खाना खुन निश्चय बांधलेला. सर्व खाना खुना विचारल्या तर लक्षात आलं आपण हिच्या मालकाला संन्यास दिला. अरे अरे काय केलं हे मी? आणि मग विचारलं घरी कोण आहे तुझ्या? म्हणले आई वडील आहेत. चल बरं घरी घेऊन. घरी गेले. आई वडिलांची विचारणा केली. मला रामेश्वरला जायचं आहे, परंतु मध्यंतरी हे आता विघ्नच, मी हिच्या ग्रस्ताश्रम मी उद्ध्वस्त केलेला आहे. मग हिच्या मालकाला संन्यास घ्यायचा अधिकार नाही. पुन्हा श्रीपाद स्वामीने या सर्व मंडळीला घेतले आणि वाराणसीला प्रस्थान केलं. श्रीपाद म्हणते याच्या दोषास्तव माझे पुण्य सर्व लया जाते. मी जर हिच्या मालकाला संन्यास देईल तर माझे पुण्य सर्व लयाला जाईल. शिदोपंत म्हणतं तुम्ही कृपावंत शीघ्र गमनार्थ की जे स्वामी. शिदोपंताने सांगितलं तुम्ही गमन करा आणि माझा जावई माझ्या पदरात टाका. जावनी वाराणसी मठी प्रवेशले. मठामध्ये गेले वाराणसीमध्ये आणि त्यांना सर्वांना दारामध्ये ठेवलं आणि स्वामीजी आत आले आणि त्यांनी नाव ठेवलं तर विठ्ठलपंताचं चैतन्य आश्रम. चैतन्य इकडे ये. विठ्ठलपंताने पाहिलं अरे गुरुजी तर वेळेच्या आतच आले, रामेश्वरला गेले की नाही. दर्शन घेतलं. तुझे कोणी होते सत्य सांगा आता, अन्यथा बोलता उरी नाही. खरं सांग तुझ्या घरी कोण होतं? कारण विठ्ठलपंत 2 शब्द थोडेसे त्यांनी मिथ्या भाषण केलं होतं की मला कोणी नाही, मी ब्रह्मचारी आहे, आणि म्हणून त्यांनी संन्यास दिला होता. तुझे कोणी होते सत्य सांगा आता, अन्यथा बोलता उरी नाही. मिथ्या भाषण करशील तर माझ्याशी माझ्या पुढे मिथ्या भाषण तुला करता येणार नाही. चैतन्य चरणावरी ठेवेला माथा म्हणे त्यागोनी कांता आलो स्वामी. स्वामी मी माझ्या पत्नीचा त्याग करून आलेलो आहे. मला घरी पत्नी आहे, सासू सासरे आहेत, आई वडील माझे निवर्तलेले आहेत. आणि मग उठवणी श्रीपादे दिले आश्वासन. श्रीपाद संन्याशांनी त्यांना उठवलं. रामानंद स्वामीने मस्तकावर हात ठेवला आणि ते बाहेर मठाच्या बाहेर जी मंडळी उभी होती त्यांना बोलावलं. पत्नीला पाहिल्यावर विठ्ठलपंतांनी खाली मान घातली. ही उपाधी इथेही माझ्या पाठतो का? म्हणे का उपाधी वाढविली कृपानिधी. पांडुरंगा हे काय उपाधी पाठवली? आणि मग बोलवून आणलं आणि विठ्ठलपंतांना स्वतः म्हणता करी पाणी ग्रहणीची आता मी सांगतो रुक्मिणीचा हातात हात घे. अहो पण म्हटले मी संन्यास आश्रम घेतलेला आहे, अविधी कर्माचे न धरावे भय, याशी आहे साह्य जगदीश. अविधी कर्म जरी आटत असेल तरी त्याचं भय धरू नका, भगवान तुम्हाला साह्य करतील. तुम्ही स्वदेशा जाऊन करावा आश्रम सुखरूप स्वधर्म चालवावा. तुम्ही तुमच्या आश्रमाला जा, सुखरूप स्वधर्म चालवा, भगवान तुम्हाला सहकार्य करतील. आणि मग दंड कमंडलो घेतला हातीचा, केला उभय त्यांचा मेळापाक. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये स्मृतिग्रंथांमध्ये ब्रह्मचर्य ग्रहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास अशी चढता क्रम आहे. परंतु संन्यासाश्रमातून खाली येताना बहुतांशी कोणी दिसत नाही, परंतु शास्त्राची त्याला परवानगी आहे. शास्त्रामध्ये एक घृतकुंभ संभव नावाचा याग सांगितलेला आहे. हा जर याग केला तर संन्यासाश्रमातून पुन्हा ग्रहस्थ आश्रमात येता येतं. निळोबरायचं एक प्रमाण आहे.
त्यांनी तोच याग केला असावा. दंड कमंडलो घेतला हातीचा, केला उभयतांचा मेळा पाक. पाक करणं म्हणजे शुद्ध करणं. तुका म्हणे पाक मन नारायण ते भोगी. त्यांना शुद्ध केलं. शुद्ध तसे होणारच नाही. संन्यासाश्रमातून ग्रस्ताश्रमात येताना शुद्ध कशी होतील? घृतकुंभ संभव नावाचा याग केल्याशिवाय शुद्धी नाही. आणि म्हणून विठ्ठलपंतांच्या श्रीगुरूंनी त्यांचा तो याग केला. केला उभयतांचा मेळा पाक म्हणून ते धर्मशास्त्राला धरून होतं. आणि ते विठ्ठलपंताला इकडे स्वदेशाला जाण्याची आज्ञा दिली. श्रीपादे मस्तकी हात ठेविला निरोपदितला चैतन्याशी. विठ्ठलपंतांना आज्ञा दिली. चैतन्य आश्रम संन्यासी झाले ग्रहवासी, मूळच्या प्रकृतीशी ऐक्य केले. आणि मग विठ्ठलपंतांनी ग्रहस्थाश्रम स्वीकारला आणि ते ग्रहस्थाश्रम आळंदीत येऊन राहिले. पुढे चलून त्यांना कोणत्या कोणत्या त्रासाला सामोरं जावं लागलं आणि पुढे चलून या चारही भावंडांचा जन्म कसा झाला, या सर्व गोष्टींच्या बाबींचा विचार आपल्याला उद्याच्या चरित्रामध्ये करावयाचा आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान आयोजित संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा 724वा आणि या निमित्त संतश्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या जीवनचरित्राचा प्रसंग संस्थांनी आयोजित केलेला आहे. आत्तापर्यंत आपण आळंदीला वारीला येत होतो, आता आळंदीच प्रत्येकाच्या घरी पोहोचावयाची असा संस्थांचा एक संकल्प आहे. या संकल्पाला डोळ्यापुढे ठेवून ही प्रवचन सेवा झालेली आहे. जे योग्य असेल ते माझ्या ज्ञानोबरायाचं आहे, शास्त्राचं आहे. जे अयोग्य असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत असं समजून मला परत करा. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. रामकृष्ण हरी.